नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 1 मधील टॉपिक 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट या लेसनचा वर्कशॉप पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओजमधून आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। तर क्वेश्चन नंबर 1, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। फर्स्ट, द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडेंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स। याचं उत्तर आहे ट्रू। बी, द यंग सीगल पॅरेंट्स गाइडेड अँड इम्प्रूव्ह हिज सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाइंग। याचं उत्तर आहे ट्रू। सी, व्हेन द यंग सीगल प्रिटेंडेड टू बी फॉलिंग asleep his parents noticed him। false। D, flying across the young seagull the mother dropped a piece of fish into his beak। false। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 ट्रू और फॉल्स हा पूर्ण होतो। क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स। म्हणजे खाली आपल्याला जी सेंटेन्सेस दिलेली आहेत ती सेंटेन्सेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। ए, द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज ही इज नॉट कॉन्फिडेंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स। The seagull is afraid to fly because he is not confident about the ability of his wings। B, young birds are afraid to make their first flight because they don't have any courage and experience। Also, they fear that their wings will not support them। They don't have any courage and experience। Also, they fear that their wings will not support them। C, human beings find it difficult to face great challenges because they have lack of courage and experience, even they are afraid of the failure। They have lack of courage and experience, even they are afraid of the failure। Question number 3, read the following words carefully and make meaningful sentences of your own and write in your notebook। क्वेश्चन नंबर 3 असा दिलेला आहे की तुम्हाला वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या वर्ड्सनुसार त्या वर्डचा सेंटेन्समध्ये वापर करायचा आहे। म्हणजेच तुम्हाला त्या वर्डने एक सेंटेन्स तयार करायचा आहे। फर्स्ट वर्ड प्लेंटिवली। प्लेंटिवली आपण असं वाक्य तयार करू शकतो, द यंग विडो plaintively mourned when she saw her husband's dead body in a coffin covered by tricolor। The young widow plaintively mourned when she saw her husband's dead body in a coffin covered by tricolor। दूसरा वर्ड असा आहे monstrous। monstrous, a monstrous wave swallowed the boat with some fishermen in it। A monstrous wave swallowed the boat with some fishermen in it। Number 3, he waited, वर्ड आहे बेकन आणि बेकन वर्ड वरून आपण सेंटेन्स असं तयार करणार आहोत। They were all beckoning him to join their team but he did not respond। They were all beckoning him to join their team but he did not respond। त्यानंतरचा वर्ड आहे कर्वेटिंग। कर्वेटिंग साठी आपण असं सेंटेन्स तयार करणार आहोत, द ईगल वॉज कर्वेटिंग टू लँड। द ईगल वॉज कर्वेटिंग टू लँड ऑन टू द ग्राउंड टू कॅच हिज प्रे। ऑन टू द ग्राउंड टू कॅच हिज प्रे। त्यानंतरचा वर्ड आहे वेट आणि वेट वरून आपण असं सेंटेन्स लिहिणार आहोत बघा, ही वेटेड हिज नाईफ टू कट द अनवॉन्टेड प्लांट्स इन द गार्डन। टू कट द अनवॉन्टेड प्लांट्स इन द गार्डन। आणि लास्ट वर्ड आहे सोअर आणि सोअर वरून आपण असं सेंटेन्स तयार करू शकतो, द रॉकेट सोअर्ड अप इनटू द एअर। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 पूर्ण होतो। क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग वर्ड्स carefully and fill in the blanks by choosing appropriate word given to
ब्रॅकेट्स, म्हणजे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इथे वर्ड्स दिलेले आहेत आणि ब्रॅकेटमधला योग्य वर्डचा वापर आपल्याला खाली दिलेल्या सेंटेन्सेसमध्ये करायचा आहे. तर बघा ब्रॅकेटमधले वर्ड असे आहेत: अफ्रेड, प्लंग, ॲपियर्ड, श्रीली, स्कीम्ड, डेवॉर्ड अँड कोवर्डाइज. पहिला सेंटेन्स बघा काय दिलेला आहे: अरुण इज फुल ऑफ अरुण इज फुल ऑफ cowardice. हे याचं उत्तर आहे. बी, the violin played very shrilly and merrily. इथे श्रीली हा वर्ड आपण लिहिणार आहोत. सी, रवी सेड आर यू रियली अफ्रेड ऑफ द डार्क. अफ्रेड हा वर्ड लिहिणार आहोत आपण इथे. अफ्रेड ऑफ द डार्क. अशा प्रकारे हे सेंटेन्स पूर्ण होतं. त्यानंतर डी ऑप्शन बघा. द होल विलेज plumbed into darkness. अशा प्रकारे डी हा ऑप्शन पूर्ण होतो. ई, द लायन्स devoured, devoured their prey hungrily. त्यानंतर एफ, he schemed through the report. अशा प्रकारे एफ हे सेंटेन्स कंप्लीट होईल. आणि लास्ट जी, one by one the stars appeared in the sky. appeared हा वर्ड इथे येईल. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 आहे तो कंप्लीट होतो बघा. अरुण इज फुल ऑफ cowardice. The violin played very shrilly and merrily. Ravi said, "Are you really afraid of the dark?" The whole village plunged into darkness. The lions devoured their prey and hungrily. He skimmed through the report. One by one, the stars appeared in the sky. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 5 जो दिलेला आहे तिथे म्हटलेला आहे की रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. फ्रेम 10 to 12 इंटरव्ह्यू रिलिव्हंट क्वेश्चन्स रिगार्डिंग. म्हणजेच काय तर सुनीता विल्यम ही अंतराळवीर आहे आणि तिच्या अंतराळातल्या मोहिमेविषयी आपण माहिती मिळवायची आणि खाली दिलेले जे पॉईंट्स आहेत त्यानुसार तिचा इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीचे प्रश्न तयार करायचे आहेत. हा प्रश्न तुम्हाला रायटिंग स्किलला असतो. तर आपल्याला खाली पॉईंट्स दिलेले आहेत. हर अर्ली लाईफ अँड ट्रेनिंग, एज्युकेशन, हर ॲक्च्युअल फ्लाईट इन टू स्पेस, फ्युचर प्लॅन्स, हर मेसेज टू व्ह्युअर्स. मग आपण कोणत्या प्रकारचे प्रश्न साधारणपणे तयार करू शकतो. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1, कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर बर्थप्लेस, फॅमिली अँड अर्ली एज्युकेशन. नंबर 2,
What motivated you to do MSc in Engineering Management? Where did you do it? Number 3. What was your experience as a naval aviator in 1989? Number 4. When and where did you begin your astronaut candidate training? Number 5. When were you selected by NASA for astronaut program? Number 6. Will you please tell me about your experience at NASA? Number 7. How did you feel when you were abroad the Space Shuttle Discovery to join the Expedition 14? Number 8. How many days did you stay in the space during the Expedition 14? Number 9. You have eclipsed the record in space by a woman. What was that record? And number 10. What can you tell me about your second expedition 32-33? What was your part in it? आणि आपण लास्ट असा क्वेश्चन विचारू शकतो, व्हॉट इज युअर मेसेज टू द यंग इंडियन जनरेशन? व्हॉट इज युअर मेसेज टू द यंग जनरेशन ऑफ इंडिया? तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट होतो. तर आज आपण हीच फर्स्ट फ्लाईट या लेसनचा वर्कशॉप पाहिलेला आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.